नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षद मराठे आपलं स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कॅनव्हाचा वापर करून आपली ब्लर इमेज HD क्वालिटीमध्ये कशी कन्वर्ट केली। या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती जे फोटो आहे त्याला एडिटिंग कसं केलं जातं। म्हणजे आपल्याला एखादा ऑब्जेक्ट रिमूव्ह करायचा असेल, त्याला स्पेसिफिक कलर करायचा असेल, टेक्स्ट ग्रॅब करायचे असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे केल्या जातात ते आपण या भागामध्ये बघणार आहोत। हा आपला कॅनव्हा मास्टरी कोर्सचा चौथा भाग। चला तर मग आपण जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आणि बघूया की फोटो एडिटिंग कॅनव्हामध्ये कशी केली जाते। आपलं कॅनव्हा इथं आपल्याला चालू झालं। आता आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला फोटो एडिटिंग करायची। म्हणजे आपण जे काही फोटोज घेणार असेल त्याला एडिट कसं केलं जातं, समजा आपल्याला त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक पोर्शन कट करायचा असेल तो कट कसा केला जातो, कलर करायचं असेल ते कसं करायचं, ते सगळं आपण आज बघणार आहोत। त्यासाठी आपण काय करू, सगळ्यात अगोदर एक टेम्पलेट घेऊ। सोशल मीडियामध्ये गेलो आपण, जस्ट रॅन्डम कुठलं तरी आपल्याला टेम्पलेट घ्यायचं। हे बघा, एक टेम्पलेट आपण घेतलेलं आहे। आता याच्यात आपल्याला काय करायचं, तर फोटो एडिटिंग करायची। मग फोटो एडिटिंगसाठी सगळ्यात आधी आपल्याला काय लागणार, तर फोटो लागणार। तर आपण एक काम करूया, फोटो घेऊया। फोटोज फोटोज समजा हा फोटो आपण घेतला। आता बघा, याच्या फोटोमध्ये बघितलं तर 2 ते 3 ऑब्जेक्ट आहेत। तो ऑब्जेक्ट कुठले आहेत, हा एक टोपीवाला माणूस आहे, मनुष्य, फुगे आहेत आणि हा एक लहान पोराचा फोटो आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या फोटोला एडिट करायचं आहे। एडिट करण्यासाठी आपण काय करणार, जसं या फोटोला आपण क्लिक केलं तर बघितलं वरती आपल्याला ऑप्शन दिसतंय एडिट, बीजी रिमूव्ह, इरेजर। आता बीजी रिमूव्ह म्हणजे काय, बॅकग्राऊंड जो असेल तो पूर्णपणे रिमूव्ह होणार। बघा, आपण जर अप्लाय करून बघूया, क्लिक केलं, हे बघा, आता याचा मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो पूर्णपणे निघून जाणार। हे बघा, गेला। आता काय राहिलं, फक्त हे 2 फुगे आणि 2 मनुष्य त्याच्यात आपल्याला दिसतात, एक पोरगा आहे आणि एक फुगेवाला। आता याच्यामधनं आपल्याला हा जो पोरगा आहे याला आपल्याला सेपरेट करायचं असेल, या फोटोमधनं वेगळं करायचं असेल, समजा आपल्याला तो बॅकग्राऊंड हवा आहे, कंट्रोल झेड करायचं। अंडू करण्यासाठी आपण कंट्रोल झेड ने परत मागे येऊ शकतो। मग मला हा मुलगा जो आहे याला इथून काढायचं आहे। मग आपण इथं काय करणार, एडिट मध्ये जाणार। बघा, एडिट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन आहे बीजी रिमूव्ह, जो आपण वरतीच बघितला, बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी। बॅकग्राऊंड जनरेटर, आपल्याला जर स्पेसिफिक बॅकग्राऊंड जनरेट करायचं असेल तर जनरेट करू शकतो। मॅजिक इरेजर, मॅजिक ग्रॅब, असे वेगवेगळे ऑप्शन आहेत। आता याच्यात आपण यूज करणार मॅजिक ग्रॅबचा। मॅजिक ग्रॅबला आपण क्लिक केलं, आता बघा हा पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट कर। ओके, हा ऑब्जेक्ट आपल्याला हवा आहे, त्याच्यावर आपण क्लिक केलं आणि ग्रॅबला क्लिक केलं। आता बघा, ती एडिटिंग होते। आपण आता सेपरेटली काढू शकतो। हे बघा, मागचा बॅकग्राऊंड ऍज इट इज असणार, आपल्याला इथून याला काढू शकतो या पद्धतीने। त्यासाठी आपण मॅजिक ग्रॅबचा वापर करू शकतो। म्हणजे एखाद्या फोटोमधून जर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट काढायचा असेल किंवा एखादी अशी वस्तू असेल जी आपल्याला त्या फोटोमधून काढायची असेल किंवा सेपरेट करायची असेल, फक्त तेवढा पोर्शन, तर आपण याचा वापर करू शकतो। हा झाला पहिला टूल। त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला, समजा आपण इथं गेलो, हे बघा इथं ऑप्शन आहे ऍडजस्ट। इथं ऍडजस्टला जर आपण गेलो तर इथं आपल्याला ह्याचं टेम्परेचर मायनस प्लस करू शकतो। म्हणजे बघा, दिसतो इफेक्ट, बघा टेम्परेचर जसं वाढवलं त्या पद्धतीने। समजा आपल्याला टिंट करायचं थोडंसं, हे बघा टिंट, समजा इमेजची थोडी ब्राईटनेस वाढली पाहिजे, हे बघा ब्राईटनेस कमी जास्त आपल्याला इथून करता येते। कॉन्ट्रास्ट कमी जास्त करायचे असेल तो आपण इथून करू शकतो। हायलाइट्स द्यायचे असेल, हायलाइट्स, शॅडोज, हे बघा जसं आपल्याला हवं असेल त्या पद्धतीने आपण मॅनेज करतात। त्याच्यानंतर आपल्याला वाटलं एक स्पेसिफिक कलरवर वर्किंग करायचं आहे। आता बघा हा कलर, समजा आपण याचे कलर चेंज केलं, हे बघा इफेक्ट दिसतोय, स्लाइटली इफेक्ट आपल्याला तिथं जाणवतो। या पद्धतीने आपल्याला चेंजेस करतात स्पेसिफिक। जर हे तुम्हाला कळलं नसेल तर आपण एक दुसरा ऑब्जेक्ट घेऊ, त्याचा आपल्याला ते चांगल्या प्रकारे कळेल। समजा आपण इथं अपलोड्स मध्ये आलो, समजा आपण हेडफोन्स घेतले। आता बघा, याचा पण बॅकग्राऊंड नकोय आपल्याला, आपण बॅकग्राऊंड इथून रिमूव्ह करू शकतो। आता बघा, हा जो हेडफोन आहे याच्यामध्ये 2-3 कलर्स आहेत। याला क्लिक केलं, एडिटला गेलो, ऍडजस्ट, हे बघा कलर, हे बघा होतं चेंज। याच्यावर क्लिअर समजत असेल तुम्हाला। जर आपल्याला वाटलं की आपल्याला तिथला कलर कॉम्बिनेशन थोडे मॅनेज करायचे, ते जसं आपल्याला हवं असेल तसं आपण चेंजेस त्याच्यामध्ये करू शकतो। त्या स्पेसिफिक कलर तिथं तो एकच कलर तेवढा शिल्लक आहे, त्याच्यामुळे तो तसा आला। जर आपण असा मल्टिपल टेक्स्ट असलेला एखादा इमेज घेतला असता किंवा आणखी काही ऑप्शन असले तर आपण मॅनेज करू शकतो। ओके,
या पद्धतीने आपल्याला ही एडिटिंग करता येते. समजा आपण आणखी एखादं दुसरं काहीतरी घेऊ, त्याचा पोस्टर आहे. समजा आपण हा पोस्टर घेतला, हे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला समजा याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक समजा टेक्स्ट चेंज करायचा आपल्याला. हा टेक्स्ट नकोय आपल्याला, हा टेक्स्ट आपल्याला दुसरा गॅलरी हवा. मग आपण काय करणार, एडिट मध्ये जाणार, इथं असतं ग्रॅब टेक्स्ट, त्याला क्लिक केलं तर बघा तो तिथं चेक करेल. हे बघा आला, इथं आपण क्लिक केलं ग्रॅब, टेक्स्ट ग्रॅब करतोय तो. हे बघा आलं. मग इथं तुम्हाला जे हवं असेल तुम्ही ते चेंज करू शकता या पद्धतीने. बरोबर. असं जर आपल्याला एखाद्या इमेज मधला टेक्स्ट मॅनेज करायचं असेल, चेंज करायचं असेल, तर आपण या टूल्सचा वापर करू शकतो, फोटो एडिटिंग टूल्स. समजा आपल्याला नकोय तर आपण डिलीट करून देतो. या पद्धतीने आपल्याला हे एडिटिंग टूल्स इथं यूज करता येत असतात. आता एवढंच ऑप्शन नाही. समजा आपण हा फोटो जो आहे त्याला आपल्याला थोडंसं आणखी डिझायनिंग करायची किंवा फिल्टर्स लावायचे, इफेक्ट मध्ये गेले तर आपण बघा आपण हे बघितलं बीजी रिमूव्ह वगैरे, तसंच इथं खाली ऑप्शन आहे स्टाईल मॅच, डुडल, गोल्ड, वॉटर कलर, 3D आर्ट कसं हवं आहे आपल्याला. आणि तिथे वेगवेगळे फिल्टर्स आहेत बघा. जसं आपल्याला फिल्टर्स समजा आपण सिओल करू म्हणजे सगळे आपल्याला दिसतील. बघा समजा आपण हा घेतला ब्रॉन्झ, हे बघा तो लगेच चेंज होऊन देतो. इथून आपण कमी जास्त काय करायचं ते आपल्याला करता येत असतं. फिल्टर म्हणजे असे वेगवेगळे फिल्टर्स आपल्याला इथं अप्लाय करायचे असतील तर आपण इथं लावू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे परत एडिटला गेलो आपण, बघा खाली तर इफेक्ट्स आहे, शॅडोज याच्यावर दिसणार नाही. आपण परत ते प्रोडक्टची इमेज घेऊ. समजा आपला हा प्रोडक्ट आहे, ह्याचा आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केला. समजा आपण या दोघांना आपण डिलीट करून देऊ. तर बघा हा प्रोडक्ट आहे, ह्याला आपल्याला शॅडो दाखवायचे असेल तर काय करायचं, एडिट मध्ये जायचं, शॅडोज. बघा कसे शॅडो हवे आपल्याला, ग्लो, आजूबाजून शॅडो दिसेल, ड्रॉप, आउटलाईन हवी आहे, अँगल हवी आहे, पेज लिफ्ट, म्हणजे जसं आपल्याला हवं असेल तसं आपण करू शकतो. ब्लर किती हवी आपल्याला, जास्त कमी ते पण आपल्याला. आता बघा ही बॅकड्रॉप केलं तसं मागच्या साईडला सावली हवी बघा, असं वाटतंय. बरोबर. या पद्धतीने आपल्याला हवं असेल तसे आपण इथं शॅडोज वगैरे अप्लाय करू शकतो. सो वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथं करता येतात. समजा बघा हे रिटच ऑप्शन आहे. आता हे काय काम करतं, समजा आपण एखादा फोटो घेतला, समजा हा फोटो आहे, त्याला आपण परत ग्रॅब करू एक वेळेस. हे बघा आपण याला ग्रॅब केलंय. ओके. आता हा जो आहे आपल्याला थोडा सॉफ्ट स्किन करायचं असेल, याला रिटच करायचं, एडिट मध्ये जायचं, रिटच, प्लीज रिटच क्लिक केलं. हे बघा तुम्हाला थोडस, हे बघा आता स्मूथ स्किन आहे ना, इथं समजा आपण 70 टाकलं, हे बघा स्लाइटली फरक दिसला इथं. हे बघा जर आपण कमी केलं, हे बघा इथं स्किन टोन वर तुम्हाला इथं फरक झाला. या ठिकाणी बघा तुम्ही ऑब्झर्व करा, हे बघा या पद्धतीने आपण इथं याचा रिटचचा वापर करू शकतो. यासाठी आपण ह्या फोटो एडिटिंग टूल्स आपल्याला इथं यूज करतात. आपल्याला समजा ह्या टाइप मध्ये हवं असेल तर त्या टाइप मध्ये चेंज. हे बघा स्केच टाइप, या पद्धतीने म्हणजे जसं आपल्याला हवं असेल त्या पद्धतीने आपल्याला आपण फोटो एडिटिंग याच्यामध्ये करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमधून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.